नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा इयत्ता 8वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, मागील काही भागापासून आपण उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल याची उजळणी करत आहोत। उपयोजित लेखनामध्ये विविध लेखन प्रकार आहेत, जसे निबंध लेखन, कथालेखन आणि पत्रलेखन। मागील भागात आपण निबंध लेखन यावर चर्चा केली। इतकंच नव्हे तर निबंध लेखनाचे 3 प्रकार, एक वर्णनात्मक निबंध, दुसरा कल्पनात्मक निबंध आणि तिसरा आत्मकथनात्मक निबंध, हे तिन्ही प्रकार कसे लिहायचे याचा एक नमुना म्हणून मी तुम्हाला तिन्ही निबंध लिहून दाखवलेले आहेत। त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला अभ्यासासाठी म्हणून एक विषयही मी तुम्हाला दिलेला आहे। आज मात्र आपण उपयोजित लेखन प्रकारांपैकी आपला दुसरा लेखन प्रकार म्हणजेच कथालेखन यावर प्रामुख्याने आपण नजर टाकणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा कथालेखन म्हणजे नक्की काय आणि कथा लिहित असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे, त्याचबरोबर ती कशी लिहावी हे आपण समजून घेऊया। खरं तर याआधीच तुम्हाला कथालेखनाबद्दल सखोल असं ज्ञान दिलेलंच आहे, परंतु पुन्हा एकदा आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर इथे नजर टाकणार आहोत। कथालेखन बघा, कथालेखन करत असताना काही मुद्दे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे। त्यातील पहिला मुद्दा म्हणजे कथेची रूपरेषा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते। कारण तुम्हाला आम्ही कथा लिहिण्याआधी कथेवर आधारित काही मुद्दे देत असतो आणि या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला कथा लिहायची असते। त्यामुळे ती कथेची रूपरेषा जी आहे, ते मुद्दे जे आहेत ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। ज्यावेळी तुम्हाला ते मुद्दे समजतील त्याचवेळी तुम्ही योग्य अशी कथा तिथे लिहू शकता आणि म्हणूनच ही रूपरेषा समजून घेणं महत्त्वाचं असतं। त्याचबरोबर कथेची रूपरेषा समजून घेऊन त्या कथेस योग्य असं शीर्षक द्यावं। कारण कोणतीही कथा म्हटलं की तिला नाव हे असतंच, शीर्षक हे असतंच आणि हे शीर्षक तुम्ही कथेची जी रूपरेषा तुम्हाला दिलेली आहे, जे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत त्या अनुषंगाने तुम्ही शीर्षक हे काढायचं असतं आणि म्हणूनच ही रूपरेषा मुळात समजून घ्या आणि त्यानंतर मात्र कथेस योग्य असं शीर्षक तुम्ही सुचवा। तसंच कथेची सुरुवात अत्यंत महत्त्वाचा घटक, जी आकर्षक हवे, सुटसुटीत अशी ती असली पाहिजे। परंतु विद्यार्थ्यांनो, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की कथा ही नेहमी भूतकाळात म्हणजेच पास्ट टेन्समध्ये लिहायची असते, ती वर्तमान काळात लिहायची नाही, तर ती नेहमी भूतकाळातच लिहावी। त्याचबरोबर तुम्हाला मुद्दे दिलेले असतात, मुद्द्यांनुसार तुम्हाला कथा लिहायची असते आणि त्यामुळे कथालेखन करत असताना व्यवस्थित असे परिच्छेद तुम्ही तिथे करायचे आहेत। सलग कथा लिहायची नाही, तर मुद्द्यांनुसार तुम्ही परिच्छेद करा, पॅरेग्राफ करा, म्हणजे ती कथा सुंदर अशी वाटेल। त्याचबरोबर कथेमधील पात्र किंवा कथेमधील काही स्थळ, ठिकाण त्यांना नावे द्या। म्हणजेच एखादा राजा असेल त्या राजाला नाव द्या, एखादं गाव असेल त्या गावाला नाव द्या, एखादा शेतकरी असेल त्या शेतकऱ्याला नाव द्या। म्हणजेच कथेमध्ये जे पात्र असतात, त्याचबरोबर जे स्थळ, जे ठिकाण तिथे असतं त्याला तुम्ही नाव हे दिलं पाहिजे। त्याचबरोबर कथेतील भाषा साधी वापरा, सोपी वापरा, परंतु ती प्रवाही असली पाहिजे। कथेला आकर्षक स्वरूप प्राप्त करण्यासाठी वाक्प्रचारांचा वापर करा। मराठीमध्ये अनेक वाक्प्रचार आहेत, त्याचबरोबर मराठीत अनेक म्हणी आहेत, त्या म्हणींचाही योग्य वापर तुम्ही तिथे केला पाहिजे।
भाषेच्या दृष्टीने जर पाहिलं, व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं, तर योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा उपयोग करणे गरजेचे आहे. तसंच कथेचा शेवट आकर्षक असला पाहिजे, आटोपशीर असला पाहिजे आणि सर्वात शेवटी जी कथा तुम्ही लिहिलेली आहे त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं, कोणता बोध तुम्हाला मिळाला, अर्थातच तात्पर्य. तर योग्य असं तात्पर्य तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. तात्पर्य हे लांब लचक असता कामा नये. मोजक्या शब्दात सुटसुटीत असं तुम्ही तात्पर्य लिहायचं आहे की ज्यातून तुम्हाला जो बोध मिळाला तो तिथे तुम्ही मांडणार आहात. तर आज आपण अशीच एक कथा मी तुम्हाला लिहून देणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी ही कथा लिहायची आहे. त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत अभ्यासाला म्हणून मी तुम्हाला एक कथा लिहायलाही देणार आहे. तर आजची कथा कोणती आहे ते बघूया. मुळात आपला जो हेड क्वेश्चन आहे तो वाचूया. खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहून किंवा कथा लिहून गोष्टीस किंवा कथेस योग्य शीर्षक त्याचबरोबर तात्पर्य लिहा. बघा, आपला मूळ प्रश्न हा कशा स्वरूपाचा असेल की तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, मुद्द्यांनुसार तुम्ही ती कथा लिहायची आहे, ती गोष्ट लिहायची आहे आणि त्या गोष्टीस मात्र योग्य असं शीर्षक त्याचबरोबर तात्पर्यही लिहायचं आहे. आपण मुद्दे वाचूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मुद्दे बघा मी काय दिले. एक राजा, त्याच्याकडील गुलामाचा अपराध, गुलामास फाशीची शिक्षा, गुलामाचे रानात पळून जाणे, सिंहाच्या गुहेत आगमन, सिंहाच्या पायात काटा, वेदनेने व्याकुळ, गुलाम सिंहाच्या पायातील काटा काढतो, जखम बरी, गुलाम पुन्हा पकडला जाणे, भुकेलेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात टाकणे, सिंह गुलामाचे पाय चाटतो. तात्पर्य. विद्यार्थ्यांनो, या मुद्द्यांवरून तुम्हाला कथा कोणती आहे हे समजलंच असेल. परंतु तरी ही कथा कशी लिहायची, वेगवेगळे परिच्छेद कसे करायचे, सुरुवात कशी करायची, पात्रांना नावं कशी द्यायची, ह्या सर्व गोष्टी मी ही कथा तुम्हाला आता जी लिहून देणार आहे यातून तुम्हाला समजेल. तसंच कथा ही भूतकाळात असली पाहिजे, शीर्षक कसं असलं पाहिजे, तात्पर्य कसं असलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. आणि मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठीच मी ही कथा स्वतः लिहून दिलेली आहे आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी ती लिहून घ्यावी अशी माझी अपेक्षाही आहे. आता या कथेला मुळात सर्वात आधी शीर्षक द्यायचं आहे. मुद्द्यांच्या अनुषंगाने साजेसं योग्य असं शीर्षक आपण सुचवूया. काय येईल बरं? भूतदयेचे फळ. भूतदया म्हणजेच प्राण्यांवरती आपण जी दया दाखवतो, प्राणीमात्रांवर जी दया दाखवतो, जी माणुसकी दाखवतो, त्यालाच आपण म्हणतो भूतदया. मुद्दे तुम्ही वाचलेत, त्यामुळे कोणत्या प्राण्याचा इथं उल्लेख आहे हे तुम्हाला समजलेलं आहे, बरोबर. आणि त्यामुळेच या कथेला जे साजेसं असं मला शीर्षक सुचलं ते शीर्षक इथे मी दिलेलं आहे, जे योग्य आहे असंच शीर्षक तुम्ही लिहायचं आहे. आता कथा लिहूया. क्रूरसिंग नावाचा राजा हा नावाप्रमाणे क्रूर होता. त्याने अनेक गुलाम पदरी बाळगले होते. आपल्या लहरीप्रमाणे राजा गुलामांना वागवत असे व त्यांना छळत असे. विद्यार्थ्यांना नीट ऐकायचं आहे. भूतकाळामध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे, त्यामुळे समजून घ्यायचं आहे. त्यात सुभान नावाचा एक गुलाम होता. राजा क्रूरसिंग
सांगेल ते प्रत्येक काम तो मन लावून करीत असे. क्रूर सिंगाला वेगवेगळे विनोद सांगून त्याला हसवण्याचे काम सुभानला करावे लागेल. एके दिवशी सुभानने राजाचे मनोरंजन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजा हसला नाही. तो सुभानवर खूप चिडला. राजाने सुभानला फासावर चढवण्याची शिक्षा जाहीर केली. बिचारा सुभान खूप घाबरला. तो तेथून दूर पळून गेला. सुभान एका जंगलात आला. तो जंगलातील एका गुहेत शिरला. गुहेत एक सिंह होता. तो विव्हळत होता. विव्हळणे म्हणजेच काय, वेदनेने त्रास जेव्हा होतो तेव्हा आपण म्हणतो की विव्हळणे. वेदना सहन होत नसतात त्यावेळी माणूस त्या वेदनेने तडफडत असतो, विव्हळत असतो. तसाच हा सिंह देखील वेदनेने विव्हळत होता. सुभानच्या लक्षात आले की सिंहाच्या पायात काटा रुतला आहे, काटा घुसला आहे, त्यामुळे तो विव्हळत आहे. दयाळू सुभानने सिंहाच्या पायातला काटा अगदी हळुवारपणे काढला. वेदना कमी झाल्यावर सिंह उभा राहिला. त्याने मोठ्या कृतज्ञतेने सुभानकडे पाहिले. पुढे काही दिवस सुभानने त्या जंगलातच घालवले. पण दुर्दैवाने सुभान राजाच्या शिपायांच्या हाती सापडला. त्यांनी सुभानला राजापुढे उभे केले. त्या क्रूर राजाने दरबार भरवला. सिंहाचा पिंजरा आणला गेला. सुभानला सिंहाच्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. सर्व लोक श्वास रोखून पाहत होते. भुकेलेला सिंह आता या गुलामाला ठार मारणार असेच सर्वांना वाटत होते. पण चमत्कार झाला. पिंजऱ्यातील सिंह सुभानचे पाय चाटू लागला. सर्वांना नवल वाटले, पण त्यांना त्याचे कारण उमगले नाही. सिंहाने आपल्या उपकारकर्त्याला ओळखले होते. विद्यार्थ्यांनो, बघा ही गोष्ट कशी लिहिली आहे. मुद्द्यांनुसार आहे, भूतकाळात आहे, वेगवेगळे परिच्छेद केलेले आहेत. बरोबर, स्थळांना त्याचबरोबर व्यक्तींना, पात्रांना इथे नावं दिलेली आहेत. तुम्ही देखील अशीच कथा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या कथेवर आधारित तात्पर्य काय निघेल बरं? जर कथेची शेवटची ओळ जर तुम्ही नीट वाचली असेल तर तुम्हाला तात्पर्य लगेच सुचेल. तात्पर्य येईल बघा. उपकाराची परतफेड उपकारानेच होते. उपकाराची परतफेड उपकारानेच होते. ज्यावेळी जंगलात हा सुभान या सिंहाच्या गुहेत गेला, तो सिंह विव्हळत होता वेदनेने. त्यावेळी या सुभानने मात्र त्याच्या पायामध्ये रुतलेला तो काटा अगदी काळजीपूर्वक हळुवारपणे त्याने काढला. त्या वेदनेतून त्याला मुक्त केलं, त्याला बरं केलं. आणि आज तोच सुभान या सिंहाच्या समोर होता. आपल्यावर ज्याने उपकार केलेले आहेत त्याला तो कसा काय खाऊ शकेल? आणि म्हणूनच तो त्याचे पाय चाटू लागला. आणि म्हणून याला साजेसं असं तात्पर्य काय येईल बरं? तर उपकाराची परतफेड ही उपकारानेच होते. आता विद्यार्थ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत मी तुम्हाला एक छोटीशी कथा लिहायला देते. सर्वांनी ही कथा तर लिहायची आहेच, त्याचबरोबर स्वाध्यायासाठी जी मी कथा देते त्या कथेचे मुद्दे मात्र तुम्ही लिहून घ्या. खालील मुद्द्यांच्या आधारे
कथा लिहा व कथेस योग्य शीर्षक व तात्पर्य लिहा. मुद्दे बघा, सर्वांनी माझ्याबरोबरच लिहून घ्या. गरीब मुलगा, मिठाईचे दुकान, मिठाईचा वास घेतो, दुकानदार पैसे मागतो, एक हुशार वकील, संभाषण ऐकतो, दुकानदाराजवळ जाऊन खिशातल्या नाण्यांचा खुळखुळाट करतो, पैशांचा आवाज म्हणजे पैसे मिळाल्यासारखेच. गरीब मुलगा आभार मानतो. तात्पर्य: अत्यंत साधी सोपी अशी ही गोष्ट आहे. प्रयत्न करायचा आहे. योग्य शीर्षक इथे तुम्ही सुचवायचं आहे. भूतकाळात कथा लिहायची आहे. परिच्छेद करा. योग्य असं तात्पर्य लिहा आणि शाळा सुरू झाली की ही कथा मात्र तुम्ही आम्हाला सबमिट करा. धन्यवाद.